गुरुकृपा होण्यासाठी देखील योग्य वेळ यावी लागते असं म्हटलं जातं. आपण गुरु म्हणून दत्तगुरु, स्वामी समर्थ, गजानन महाराज, गगनगिरी महाराज, शंकर महाराज, गोंदवलेकर महाराज अशा दैवी गुरूंची उपासना करतोच. ते आपल्याला आयुष्याचा मार्ग दाखवतात, अध्यात्माचा मार्ग दाखवतात आणि जीवन मृत्यूच्या पलीकडच्या प्रवासाला घेऊन जातात. त्यांची उपासना केल्यामुळे न सुटणारे प्रश्नही आपोआप सुटत जातात. प्रत्येकाचाच गुरु ठरलेला असतो. शिष्याच्या अंगी योग्यता आली की गुरुच त्याचा शोध घेत येतो. जोपर्यंत मानवी गुरु भेटत नाही तोपर्यंत ग्रंथांनाच आपलं गुरु मानावं असं म्हटलं जातं. पण त्यासाठी सदिच्छार, सत्संगती आणि नामस्मरण या 3 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या मानल्या जातात. तर मंडळी, गुरु म्हणजे केवळ व्यक्ती नाही तर एक प्रकाश आहे, जो अंधारातही वाट दाखवतो. म्हणूनच आपल्या आयुष्यात गुरु असणं ही केवळ परंपरा नाही, ती एक आवश्यक गरज आहे. कारण गुरु असेल तर दिशा असेल,